सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत एक होता कार्व्हर, हे सौ वीणा गवाणकर यांचं पुस्तक. आणि मागच्या भागात आपण बघितलं की जॉर्ज यायगर साहेबांच्या शेतावरती म्हणजे द्राक्षांच्या शेतावरती गेले आणि तिथे त्यांना काय काय नवनवीन दिसलं. तर आता त्याच्या पुढचं वाचते. परत निघतेवेळी यायगर यांनी जॉर्जसाठी एक छानसं पुस्तक दिलं आणि म्हणाले, हे घे तू उघड्या डोळ्यांनी लक्ष देतोस म्हणून बऱ्याच जणांना न समजणाऱ्या गोष्टी तुला समजल्या आहेत. तू लिहा वाचायला शिकशील तेव्हा हे पुस्तक तू वाच, आणखी खूप खूप वाच. मग तुझा पिता तुला आणखीन गोष्टी दाखवेल, तुझं ज्ञान वाढवेल. संध्याकाळ झाली तेव्हा मोझेस बाबा आणि जॉर्ज परतीच्या प्रवासाला लागले. यायगरनी जॉर्जच्या मनात चांदणं शिंपडलं होतं. बऱ्याच नवीन गोष्टींचं ज्ञान त्याला झालं होतं. एका नव्या जगाचं दर्शन त्याला झालं होतं. मोझेस बाबाही यायगर साहेबांच्या बरोबर झालेल्या विनिमयाची उजळणी करत होते. त्यांनाही शेतीसंबंधी अनेक नव्या गोष्टी समजल्या होत्या. उत्तम मार्गदर्शन मिळालं होतं. पण या साऱ्याला किती उशीर झाला होता. मोझेस बाबा आता उतरणीला लागले होते. थकले होते. त्यांना मुलबाळही नव्हतं. त्यांना वाटे, हाच जॉर्ज जरा खंबीर असता तर त्यानेच नसती का सारी जबाबदारी पेलली. भले त्याला साऱ्या वनस्पतींची माहिती असेल, पण तो साधी नांगरटही करू शकत नाही, त्याचं काय. घरी आल्यावर जॉर्जला यायगरकडून मिळालेली सारी माहिती नीट समजावून सांगितली. या यायगर साहेबांच्या गावात नेओशोत निग्रोंच्या शाळेची सोय होती. त्यांनी जॉर्जला विचारलं, आज आपण गेलो होतो त्या नेओशोत गावामध्ये निग्रोंची शाळा आहे, तू जाणार का तिच्यात? जॉर्जने उत्तर दिलं नाही. आपली पसंती शब्दांनी व्यक्त करण्याची त्याला गरजच नव्हती. त्याच वेळी तो समजून चुकला. कार्व्हर कुटुंबापासून आपल्याला दूर जावं लागणार आहे. उघड्या जगात वावरावं लागणार आहे. सारी धरणी माझीच आहे. माझ्या पित्याच्या कामात हातभार लावायला मला तयार झालं पाहिजे. एका आठवड्यानंतर जॉर्ज पुन्हा एकदा नेओशोच्या रस्त्याला लागला. मात्र यावेळी तो एकटाच पायी निघाला होता. मोझेस बाबा त्याची सोय लावून द्यायला बरोबर येणार होते, पण त्यांच्या गोठ्यातलं एक वासरू एकाएकी आजारी पडलं. त्यामुळे जॉर्जला एकट्यालाच निघावं लागलं. शाळेच्या गणवेशाचा वगैरे काही पत्ताच नव्हता, पण सुसानबाईंनी आणि म्युलरबाईंनी मिळून त्याची सोय केली होती. एक जुनी शाल, मोझेस बाबांची कापून तोकडी केलेली पॅन्ट, अंकलिपी, यायगरने दिलेले पुस्तक, फांद्या छाटायचा आपला छोटा चाकू आणि 2 मोठी सफरचंद. हो, एक साधारणसा बुटांचा जोडही मिळाला होता, पण धुळीच्या रस्त्याने चालताना तो खराब होऊ नये म्हणून बुटांचे बंद एकमेकांना बांधून तो खांद्यावर टाकला होता त्यानं. शिवाय म्युलरबाईंनी दिलेला अख्खा $1, त्याच्या हाती आलेली ही पहिलीच रोख रक्कम त्याने एका फडक्यात बांधून घेतली होती. त्याची ती तयारी चाललेली असतानाच त्याचा एकुलता एक भाऊ जिम त्याला भेटायला डायमंड ग्रोव्हला आला होता. ती तयारी पाहून जिम जॉर्जला म्हणाला, सुखाचा घास टाकून कुठं वणवण करायला निघालास? अंकलिपीवरून अक्षर ओळख झाली तेवढी बस झाली. नुसती अक्षर ओळख झाली म्हणजे शिक्षण संपलं का? अरे जिम दादा, मी इतके शब्द शिकणार आहे की मला अख्खं पुस्तक लिहिता आलं पाहिजे. जॉर्जचं हे भयंकर उत्तर ऐकून जिम बापडा गप्प बसला. जॉर्जमध्ये वावगा असा कोणताच गुण नव्हता. त्याच्या सद्गुणांची पारख असलेल्या सुसानबाईंनी त्याला निरोप देतेवेळी सांगितलं होतं, एखादं मोठंसं घर हुडकून काढ आणि त्यांना तुला काय काय घरकाम येतं ते सांग. मदत मिळणं कठीण असतं रे बाबा, पण तू तुझा मार्ग शोधशीलच अशी माझी खात्री आहे. मोझेस बाबा म्हणाले, आपला जीव सांभाळून राहा आणि हे बघ, आता की नाही तू गुलाम नाहीस, स्वतंत्र आहेस, हे कधीच विसरू नकोस. लोक तुला फुकटात राबवू पाहतील, पण त्यांच्या धाकाला बळी पडू नकोस हो, त्यांच्या नादी लागू नकोस. जॉर्जला निरोप देतेवेळी
कारभार दाम्पत्याचा ऊर भरून आला. तो वळणावर गेला आणि थपकून त्यानं एकदा मागं वळून पाहिलं. 10 वर्षांचा तो अनाथ पोरका जीव ज्ञात असलेले सुरक्षित जग सोडून अज्ञाताकडे झेप घेत होता. भीतीची एक लहर त्याच्या शरीरात पसरून गेली. त्यांनी आता पुढं पाऊल टाकलं. तो निघाला ज्ञानयात्रेला. जॉर्जला नेओ शोध पोचायला रात्र झाली. एका पडक्या गोठ्यात त्याने आपले चालून चालून थकलेले दुबळे शरीर आडवं केलं. पहाटेच उठला. आपल्या शेजारी कोण म्हणून पाहतो तो एक भला मोठा दांडगा कुत्रा. बाप रे, रात्र ह्याच्या संगतीत गेली तर. त्या सकाळी आयुष्यात प्रथमच त्याने शाळेत पाऊल टाकलं. सारी निग्रोस मुलं होती. जॉर्जचं ते गबाळं ध्यान, डोक्यावर गोठ्यातल्या गवताची चिकटलेली तुसं आणि त्याचा तो चिरका आवाज, अडखळत बोलणं, सारी मुलं त्याच्याकडे विचित्र नजरेनं पाहत होती. शाळा सुटल्यावर मुलं पांगली. कुठं जावं हे न समजल्यानं जॉर्ज वर्गातच बसून राहिला. शेवटी त्याच्या शिक्षकांनीच त्याला त्याच्या घरी जायला सांगितलं. तो बाहेर पडला. सुसानबाईंच्या आदेशाप्रमाणे घरोघर काम मागत हिंडला. पण एवढ्याशा पोराची मदत कोणाला हवी असणार? नंतरचे सारे दिवस पडतील ती मिळतील ती सारी कामे हरकाम्यासारखी करत राहिला. मिळवलेल्या दिडक्यातून दुकानात जाऊन खाणं विकत घेता येतं हे शिकण्यासाठी त्याला 2 दिवस उपाशीपोटी राहावं लागलं. एकदा तर त्यानं एका दुकानदाराने उचल्या दिसतोयस असं म्हणून थप्पडही लगावली. हाही एक नवीन धडा. दिवसभर शाळा आणि त्यानंतर पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी मरमर काबाड कष्ट केल्यावर रात्री झोपायला जुना पडका गोठा होताच. पुन्हा पहाटे उठून उगवणारा दिवस पाठी टाकण्यासाठी धडपड सुरू. पण शाळा मात्र एक दिवसही चुकवली नाही. त्याच्या बोलण्यात आता खूप सुधारणा झाली होती. अडखळणंही बरंच कमी झालं होतं. आवाज मात्र होता तसाच वरच्या पट्टीचा राहिला होता. तरी चिरकेपणा बराच कमी झाला होता. नेओ शोमधला तो पहिलाच हिवाळा जॉर्जच्या आठवणीत जन्मभर राहिला. रक्त गोठवणारी ती मरणाची थंडी त्याला रोज सकाळी आपण गेली रात्र कशी तग धरली असा प्रश्न टाकी. तो त्या भयानक गारठ्यात अन्नाशिवाय उबदार कपड्यांशिवाय कसा जगला हे एक गूढच आहे. पण तो जगला. त्या गोठवणाऱ्या थंडीचे परिणाम जन्मभर सोशीत तो जगला हे मात्र नक्की. वसंत ऋतू आला. त्या काळी वसंत ऋतू सुरू होताच निग्रो मुलांच्या शाळांना सुट्टी मिळत असे. शेतात लावणी पेरणीच्या कामी मुलांचा पालकांना उपयोग व्हावा हा उद्देश. आपण या सुट्टीत काय करावं याची योजना जॉर्जनं आखली होती. नेओ शोच्या गावाकुसाबाहेर दूर राहणाऱ्या द्राक्षवाल्या यायगर साहेबांची भेट घ्यायची होती. त्यांनी दिलेलं पुस्तक वाचता यावं म्हणून तो शिक्षण घेण्याची धडपड करतोय हे त्यांना सांगायचं होतं. उपासमार सहन केली पण शिक्षण सोडलं नाही हे सांगून पाठ थोपटून घ्यायची होती. यायगर साहेबांच्या भेटीची स्वप्न रंगवीत मोठ्या उत्साहानं तो चांगला 2 कोस चालून यायगरच्या मळ्यापाशी पोचला. फाटकापाशीच समजलं यायगर स्वर्गवासी होऊन 2 महिने लोटले. तो सुन्न झाला. ज्या भयानक थंडीतून जॉर्ज कसाबसा वाचला होता त्याच थंडीनं यायगरचा बळी घेतला होता. तो उदास खिन्न मनानं परतला. पुढील आयुष्यात त्या प्रसंगाची आठवण देताना जॉर्ज म्हणे, मी त्या बागेपासून परतलो आणि पुन्हा गावात कसा आलो हे मला त्यावेळी काही कळलंच नाही आणि पुढेही कधी ते कोडं उमगलं नाही. किती निराशा आणि विमनस्कता अनुभवली त्यावेळी मी. नेहमीप्रमाणे त्या जुन्या पडक्या गोठ्यात झोपला असताना कोणाच्या तरी ढोसण्याने जॉर्जला जाग आली. त्याला वाटलं आता आपली घटका भरली. गोठ्याच्या मालकाला आपला सुगावा लागलेला दिसतोय. आता आपली 2-4 तरी हाडं मोडणार या भीतीनं जॉर्ज अर्धमेला झाला. थकलेला सदाभुकेला जॉर्ज गळा काढून रडू लागला. पण घडलं वेगळंच. तो ढोसणारा बुवा त्याला हलके थोपटत म्हणाला, उगी उगी
रडू नकोस हो, मी काही तुला मारण्यासाठी नाही उठवलं. कोण आहेस रे बाळा तू? इथे या पडक्या गोठ्यात का झोपला आहेस? आधीचं बोलणं अडखळत आणि त्यात हुंदक्यांची भर. जॉर्जने कशी बशी आपली कर्मकहाणी त्या बुवाला सांगितली. पण त्या भल्या माणसाने जॉर्जला धीर दिला. म्हणाला, बाळा घाबरू नकोस, माझ्याबरोबर चल. त्या ढोसणाऱ्या बुवाचं नाव जॉन मार्टिन. जॉर्जला घेऊन जॉन आपल्या घरी आला. त्याच्या घरातल्या स्वच्छ टेबलावर कित्येक महिन्यांच्या अवधीनंतर त्याला जेवण म्हणता येईल असं अन्न जॉर्ज प्रथमच जेवला. जेवल्यानंतर त्याला दिलेल्या बाजल्यावर तो चटकन झोपी गेला. भरल्या पोटी कशी मस्त झोप लागली. जॉर्ज आता मार्टिन कुटुंबातच राहू लागला. जॉन मार्टिन एका पिठाच्या गिरणीवर कामाला होता. मार्टिन दाम्पत्याची आर्थिक स्थिती जेमतेमच होती, पण गरीब निग्रोंविषयी, गुलामांविषयी आस्था असल्याने जॉन आपल्या परीने त्यांना मदत करीत असे. मूलबाळ नसलेल्या मार्टिन दाम्पत्याने जॉर्जला आपला मुलगाच मानला. त्यांना कधी वाटलंही नसेल की या दिवसाचे त्यांना आभार मानावे लागणार आहेत. या कृत्याबद्दल धन्य धन्य वाटणार आहे. दुसऱ्या दिवसापासून जॉर्जचे छुपे गुण, त्याचं पाककौशल्य, स्वच्छता, टापटीप मार्टिनच्या ध्यानात आली. त्यांच्या दारची बाग तर कधी नव्हती इतकी स्वच्छ झाडलेली होती. झाडांच्या आळ्यांनाही कसा छान आकार आला होता. शिवाय आता आणखी नवीन बियाण्यांचीही मागणी जॉर्जने केली होती. मार्टिन दाम्पत्याच्या जॉर्जच्या कष्टाचा मोबदला देणं आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी त्याला बाहेरची कामं शोधण्याचा सल्ला दिला. सौ मार्टिनच्या आधीच उठून घरकाम आटपून मग न्याहारी उरकून कामाच्या शोधात जॉर्ज गाव पालथा घाली. पोटापाण्याची चिंता मिटल्याने तो आता नव्या उमेदीने वावरू लागला. लोकही त्याला त्याच्या गुणांमुळे, कामसू वृत्तींमुळे जवळ करू लागले होते. तोही आता हळूहळू आपला बुजरेपणा सोडून माणसात मिसळू लागला होता. जॉन मार्टिनला जॉर्जच्या अभ्यासू वृत्तीचा, उत्सुक नजरेचा, तल्लख बुद्धीचा अंदाज येऊ लागला. सर्व बाबतीत जॉन जॉर्जला मदत देत होता, प्रोत्साहन देत होता. जॉर्ज अजूनही पुरत्या मनमोकळेपणाने, खुल्या वृत्तीने वागत नाही हे मार्टिनच्या ध्यानी आल्यावर त्यांनी त्यावर विचार केला. कदाचित त्याला आपल्या स्वतःच्या लोकात मिसळणं आवडेल असा हिशेब करून त्या उद्देशाने त्यांनी गावातील निग्रोंसाठी असलेल्या चर्चमध्ये जॉर्जला पाठवण्याचं ठरवलं. जॉन मार्टिनच्या सूचनेप्रमाणे जॉर्ज त्या रविवारी चर्चला गेला. सारे जण कसे सजून आले होते. जॉर्ज अगदी पाठीमागच्या कोपऱ्यात अंग चोरून उभा राहिला. प्रार्थनेला सुरुवात झाली. पदे गायला सुरुवात झाली. त्या सुरांनी जॉर्जचं भान हरपलं. त्याची आई असे सूर गुणगुणत त्याला जोजवत होती का? त्याच्या भावनेची तार झंकारली. भान हरपून तो ऐकत राहिला. नंतरचं प्रवचन मात्र त्याला अजिबात आवडलं नाही. त्याच्या मनाला विचार शिवून गेला, यायगरला समजला इतका अन्य कुणाला देव समजला असेल का? त्याच चर्चमध्ये मारिया आत्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका भल्या भक्कम बाईशी त्याची ओळख झाली. शरीराप्रमाणे मनही मोठं होतं त्या आत्याबाईंचं. तिने मोठ्या कनवाळूपणे जॉर्जला थोपटलं, त्याची चौकशी केली. जॉर्जच्या मनाशी मारिया आत्याने एक वेगळीच जवळीक साधली. तिच्या स्वच्छ कपड्यांच्या सळसळीने, मायेच्या शब्दांनी त्याला सुसानबाईची आठवण झाली. लवकरच जॉर्जला चर्चचा कंटाळा आला. चर्चच्या वेळी बाहेरच्या हिरवळीवर पडून पदांच्या सुरावटी ऐकणं त्याला अधिक आवडे. पुढे पुढे तर त्याला हा उघड्यावरचा देवाचा सहवास अधिकाधिक आवडू लागला. निसर्ग देवतेच्या सान्निध्यात रमणं हा तर पुढे त्याचा स्थायी भावच बनला. निसर्गाच्या सहवासातला एकांत त्याला अधिक सुखवू लागला. तीच त्याच्या आनंदाची, शांतीची परिसीमा ठरली. मंडळी, आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत बाय बाय.